तर आता कळमला जातोय, मात्र नारायण गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात जल्लोषात उत्साहात त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि निश्चितपणे जसं जसं मुंबईला हा मोर्चा जवळ जातो तसं तसं वाहनं असतील, टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, ट्रक असतील, याची संख्या वाढत चाललेली आहे. आणि तुम्ही बातम्यांमध्ये बघितलं असेल की ऑलरेडी बरीच लोक याच्या 3 ते 4 पट आधीच लोक मुंबईला गेलेली आहेत. आझाद मैदानाच्या आसपास ती लोक जाऊन स्थिरावलेली आहेत. मनोज जरांगे पाटील आज पहाटेपर्यंत मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि त्यांनी जसं आधी सांगितलं आहे की ठरलेल्या ठिकाणी आझाद मैदानावरच जाऊन ते उद्या उपोषणाला सुरुवात करतील. माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, काय म्हणाल? पुणे जिल्हा आहे, नारायणगावला फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं आहे. अपेक्षित नव्हतं, तुम्ही स्वतः कबूल केलं की आजचं सगळ्यात मोठी संख्या इथं जमली. जुन्नरला पण मोठी झाली, त्याच्यानंतर सुद्धा सगळ्यात मोठी नारायणगाव झाली. त्याचे कारण पण तसे, एक दिवसाची परवानगी देऊन मराठ्यांना अपमानित करणं, खुनशीपणाची वागणूक देणं आणि लोकांना वाटलं जरी यांच्या हातात आहे परवानग्या देणं. एक दिवसाची का बरं? का मराठ्यांचा अपमान? मराठ्याची लाटच उचाळली नाराजीच्या. मराठा थांबत नाही राहत, पुरं राज्य आता ढवळून निघालं. एवढा अपमान नाही पाहिजे. कसं वागावं, आपण काय करावं? बरं, लोकशाही आम्ही आता मान्य केलं आहे, कायद्याच्या सगळ्या नियमात अधीन राहून सुरू केलं आहे, मग हरकत का? त्यामुळं मराठा आरक्षण घेणार आहे आम्ही, नियम पाळणार आहेत, पण एक दिवस मान्य नाही आम्हाला. नसतं मग एक दिवसात अंमलबजावणी करा. पण आता या आंदोलनावर टीकासुद्धा होऊ लागली. सत्ताधारी मंत्री असतील किंवा तुमचे विरोधक असतील, दुसऱ्याचं घेऊन तिसऱ्याला देणं हे चुकीचं आहे किंवा अभ्यासपूर्ण मागण्या केल्या पाहिजे. मग बिना अभ्यासच आहेत. 2 ते 58 लाख सापड्या, तुम्हीच अभ्यास केला आहे, तुमचाच आहे ती समिती. गॅजेटियर सरकारी नोंदी आहेत, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हैदराबादचं. अभ्यास पूर्णच. तुमच्या जीवावर आलं, मराठ्यांचं चांगलं व्हायला लागलं, तुम्हाला देखवत नाही, त्यामुळं तुम्ही असं वागायला लागला. बघा, तुम्ही तुमचा विचार करून, आणखी संधी गेली नाही. मराठ्यांचे मन जिंकायचा चान्स आहे. मंत्री महोदय फडणवीस साहेबांना चांगली संधी आहे, बघा. पण मी अनेकदा तुमचे इंटरव्ह्यू केले, तुम्ही सतत म्हणता मराठ्यांचं यांना बघवत नाही, मराठ्यांचं यांना भलं झालेलं चांगलं दिसत नाही. काय कारण? काय दिलंच नाही ना आत्तापर्यंत, सगळं खोटंच. शेतकऱ्याला काही दिलं नाही, धनगराचं वाटोळं करून टाकलं, मराठ्याचं वाटोळं करून टाकलं, मायक्रो ओबीसीचं केलं, दलित मुस्लिमाचा देवारा करून ठेवला, काही ठेवलं नाही. सगळ्यांचं कार्यक्रम करून टाकला, शेतकऱ्यांचा, लिंगायत समाजाचा, गायकाडी समाजाचा, आदिवासी समाजाचा, काही ठेवलं नाही. एवढी चीड आहे त्यांच्याविषयी. त्यांच्या डोक्यातच आहे ना 4-2 ते टाळके सांगत येत आणि त्या भ्रमात ते बोलतात आणि करतात. त्या टाळक्यामुळं पक्षाच्या मुळावर येणार एक दिवस. ऐकून त्यांच्या ध्यानात आहे ना आपल्याविषयी किती राज्यात रोष. एक दिवस असं उगणार आहे, लईच जर आंदोलनात मराठ्याला त्रास दिला. तुम्ही म्हणताय मनात चीड आहे, मनात चीड आहे म्हणून आरक्षण भेटत नाही का कायद्यानुसार भेटत नाही? मनात चीड आहे, मनात चीड आहे, द्वेष आहे. मराठ्यांविषयी जिव्हारी लागणारे कामं करायचे, खूप द्वेष, त्यामुळे द्यायचं नाही, बाकी काही कारण नाही. पण आता तुम्हाला परवानगी तर भेटलेली. हो, परवानगी भेटली. आम्ही लोकशाहीचे सगळे नियम पाळून करणार आहे. 5,000 लोक तुम्ही आंदोलन एकच दिवसासाठी करायला तयार झालं? नाही, एक दिवस मान्य नाही आम्हाला एक दिवस मान्य नाही, कुठल्याच परिस्थितीत मान्य नाही. आम्ही काही करू तिथं लोकशाही मार्गाने करणार, आम्ही नियम पाळणार सगळे. माझ्या पोराला मी समजून सांगेन काय सांगायचं, हां, पण पोराला धपकायचं नाही, दादागिरी नाही करायची. 10-5 जास्त जमले तर मी बघल, मी पोराला समजून सांगेन, दुसऱ्या ग्राउंडवर जा. आपण पाटलांचं अनेक ठिकाणी जे आहे ऑक्शन करून महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि असं बऱ्याच ठिकाणी 1-2 किलोमीटरमध्ये बरेच असे समूह उभे राहतात आणि पाटलांचं ऑक्शन करतात, त्यांना पेढा भरवण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत याचं आश्वासनसुद्धा महिला असतील, तरुण असतील आणि वयस्कर या ठिकाणी त्यांना देत असतात. आणि मनोज जरांगे पाटलांचं ऑक्शन केल्यामुळे या महिलासुद्धा खूप खुश होतात आणि समाज मनोज जरांगेंपर्यंत पोहोचतो आहे. आंदोलनाला चांगला प्रतिसाद समाजातून मिळतो आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील सुद्धा
अशा लोकांना पुढं टाळून पुढे जाण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. 2-4 लोक जरी असले तरी ते थांबून त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याशी सेकंड करतात. पाटील साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो की तुम्ही सतत असे हात करत आहात, असे हात किंवा इकडून असा हात असतो काय? मी जास्त वेळ नाही करू शकत. हे तुम्ही कुठून करता? आंतरवाली सराटी जवळपास 40-45 तास झालं मी बघते तुमचे हात असेच आहे, दुखत नाहीत का? पुन्हा सुरू झालं मग. समाजाच्या लेकराच्या आनंदापुढं काय असतं? हेच जनता, हेच लेकरं सरकारचे सुद्धा आहेत. पण शारीरिक मर्यादाही असतात. काय नाही, शरीराला काय विचार करायचा आहे समाजाच्या सुखापेक्षा, समाधानापेक्षा? हे सरकारला कळत नाही. पण सकाळपासून 2-3 जखमा झाल्या तुमच्या हाताला. जाऊ द्या, हो द्या. खवळतो बी ते तरी बी लय प्रेम आहे आमचं एकमेकावर समाजाचं. लय म्हणणारे काम करतो जातीसाठी. सरकारला हेच कळणार. लय मोठा वर्ग लांब चालला सरकारपासून, लय मोठा वर्ग. त्यांनी आणखीनच शान व्हायला पाहिजे. मी विनंती करून सांगतोय, त्यांनी लय शान व्हायला पाहिजे. या समाजाचा सन्मान केला पाहिजे. आरक्षण दे नसता अवघड राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊन दे. पण सत्ताधाऱ्यातून ज्या पद्धतीनं वक्तव्य येतात त्यांचा इरादा आपण समजू शकतो. नाही नाही, ते जाणून बुजून, इरादा जाणून बुजून. बघितलं आपण पुन्हा सामान्य महिला सुद्धा या ठिकाणी आल्या की मनोज जरांगे पाटील त्यांच्याकडून ऑप्शन देतात, त्यांच्या हातातून मिठाई वगैरे घेतात. हे मागच्या 40 तासापासून मी बघतोय सतत त्यांच्यासोबत आहे. आंतरवाली सराटीहून मी प्रत्येक ठिकाणी, छोटासा गाव असू दे, मोठं शहर असू दे, त्या ठिकाणी त्यांच्या आता तुम्ही प्रत्येकाला म्हणजे लोकांना टाळणं तुमच्या जीवावर येतं का? पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी लागलं. शेवटी लेकरू आहे मी त्यांचं, ते मायबाप आहेत आपले, डेटल ते आपले मायबाप आहेत. काय होतं लागलं मी? नाही इन्फेक्शन तसं काय त्यांचा मुद्दाम उद्देश नाही आहे. समाजाचा सुद्धा उत्साह आहे, जोश आहे, धरून ओढतात, मात्र इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आयुष्य बर्बाद झाले, आयुष्य बर्बाद झाले. ती घावलंय मोठा आहे समाजावर, तो घावलंय मोठा आहे, ती घावलंय मोठा आहे, तो घावलंय मोठा आहे. पण आता तुम्ही म्हणताय अटी शर्ती पाळून मी उद्या बसणार, म्हणजे बघ अटी शर्ती कशा पाळणार? 5,000च्या कितीतरी पटीने समाज मराठा. सांगा ना, तुम्ही दादागिरी करायची नाही. मी सांगतो समजून. माझा संयम ठेवा समाजाला. त्याला काय आझाद मैदानला गेलं तरी आरक्षण पाहिजे, आणि शेजारी कुठं मैदान दिलं तरी आरक्षण पाहिजे. मुंबईतच येत ना आपण. शांत राहायचं, शांत डोक्याने चालायचं. आपली जात मोठी होऊन द्यायची नाही यांना. हे माझ्या सगळ्या मराठा समाजाला आणि मुंबईत आलेल्या पोराला सांगणं आहे, शांत डोकं ठेवायचं. पोलीस जर म्हणले ना एवढेच माणसं इथं बसणार आहेत, बाकीचे तिकडं बसणार आहेत, तिकडं बसू. समाज ऐके मग अरे माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, त्यांना माझ्यावर विश्वास आहे ना. आपला एक पायी पठ्ठ्या तिथं बसलेला म्हणते, आपण आहेत ना, वळवळ केले की चालले, आणि आम्हाला सगळ्याला वळवळ केली की पुरा महाराष्ट्र इकडे येणार आहे. पण तुम्ही विश्वास दाखवता, संविधानाचा सन्मान राखून सांगता की पूर्ण नियम अटी मी पाळू, पण दुसऱ्या बाजूने सरकारला अगदी सौम्य शब्दात इशारा सुद्धा देता, इकडे जर काठी लागली आम्हाला तर राज्यात पेटेल. पेटेल नाही म्हणलं मी. म्हणजे आंदोलन होती लोकशाही. मग अहो तुम्हाला सांगतो, जर काठी लागली ना, त्यांनी बघूच नाही, मी जे बोललो ते खरं होत असतं. काठी जर लागली ना मुंबईत पोराला, तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठी इकडे आलेले दिसते. पुन्हा जर त्रास झाला, याव करू नका आणि तेव्हा करू नका, तर लेकरा बाळासहित तुम्हाला मुंबईत दिसेल. आणि जास्तच जर त्रास झाला तर सगळ्या पक्षातले मराठी 75 वर्षात पहिल्यांदा तुम्हाला असं दिसते की जातीच्या स्वाभिमानासाठी, नास्त्यासाठी सगळे एका बाजूला दिसते. मनोज जरांगे शब्द आयबीएन लोकमतवर ध्यानात ठेवा तुम्ही. एक बी मराठा लाथाळणार डायरेक्ट पक्षाला, कोणत्या सत्ताधाऱ्यातला नाही आणि विरोधातला एकही मराठा तुम्हाला घरी नाही दिसणार. जातीच्या अस्तित्वासाठी जर मराठी एका बाजूने नाही दिसले ना, नाव बदलून ठेवी. आयबीएन लोकमतला दिलेला शब्द ध्यानात ठेवा तुम्ही. बघा होत आहे काय. पण ठामच होतं. मग समाजाला आशा लागली, माझ्या वेदना आहेत आम्हाला, आणि त्याच्यात जास्त वेदना दिल्या. काल 1 दिवसाची परवानगी देऊन उसाळा पश्चिम महाराष्ट्र, सगळा मराठवाड्यात पहिला ताईट, कांदेच बी निघाला, विदर्भ पण.
आय लव्ह यू टू म्हणा तुम्ही. मला मानते बरं पाटील, हे विश्वास एवढा समाजाचा तुमच्यावर काय हो? पैसे खात नाही, पदं घेत नाही, पैसे खात नाही, मॅनेज होत नाही. आजकाल लोक थोडे ओळखी झाले तर नोटा कामायचं बघतात, पदं कामायचं बघतात, पदं कामायचं बघत मोठं व्हायचं बघते. मी फक्त समाज मोठा करायसाठी लढतो. आय लव्ह यू घडी घडी म्हणते त्याला म्हणाच तुम्ही आय लव्ह यू. हे मित्रा पाटील आय लव्ह यू म्हण, आय लव्ह यू म्हणा तुम्ही. ते आय लव्ह यू. मी बी म्हणलो तू म्हणला तेच काय करतो मग आता. तर समाजाचा विश्वास एवढा काय त्याचं तुम्ही उत्तर देता ही समाजावर सुद्धा तुमचं तेवढंच विश्वास. मग सोपं आहे होय. आजकाल सगळं देऊन येत नाहीत. हो, ग्रामपंचायत सदस्य करायचं म्हणलं तरी अख्ख्या गावाचा फेस पडतो. इथं करोडात लोक येतात म्हणजे काय येडे का काय माग ते मी काल पुढं बी काल आपण जवळपास 25 ते 30 तास आपण प्रवास केला. लोक रात्रभर जागे होते. मी सहसा म्हणजे तुमचं मोठेपण हे करायचा विषय नाही. मला बोट लागलं. रात्रभर जागत बसलेले लोक पहाटे 6 वाजेपर्यंत. हो, भर पावसात भर पावसात मुसळधार ते बी. तुम्हाला सांगतो मी, मला जर बोट लागलं, मला जर याला टाकलं ना, समाज चाक नाही फिरून देणार राज्यात, चाक बी नाही. तुम्हाला वाटतं असं होऊ शकतं? देवेंद्र फडणवीस गोळ्या सुद्धा घालू शकतो मला, कारण त्याला इमानदार पटत नाहीत, मॅनेज होणारे लागतात. मी मॅनेज होत नाही. मग हे पोरग जर गेलं बाजूला की आपण मराठीचं वाटोळ करायला मोकळे. आणि मराठ्यानं ठरलं पोराला बी दुःख लागून द्यायचं नाही आता, मनोज जरांगेला बी, आणि आरक्षण पण घ्यायचं. बघू. अशी भीती आहे का शक्यता वाटते तुम्हाला अंदर टाक? करू शकतो देव, गोळ्या घालू शकतो. आम्ही गोळ्या घ्यायला तयार. ते म्हणलंच नाही त्या दिवशी निपात करणार म्हणून. कापणार का काय मराठी? कापणार. पोलिस बघून घेते. याला काय म्हणते, याला काय म्हणते? पण कायदा सुव्यवस्था बघणं पोलिसांचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून बोलले त्या भावनेतून तो म्हणून बोलणार नाही. हिंसीपणाने मराठ्यांना ताजात बाण आणायची. बघितलं आपण इंटरव्ह्यू सुरू केला तसं 3 ते 4 ठिकाणी छोट्या ग्रुपनी पाटलाचा जो आहे सत्कार करणं आहे, त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केले जातात. आणि पाटीलसुद्धा तेवढा प्रतिसाद त्यांना देत असतात. सामान्यातलं सामान्य व्यक्ती असू द्या, श्रीमंत असू द्या, ते सगळ्यांना या ठिकाणी जे आहेत भेटण्याचा प्रयत्न करतात. कमीत कमी हात तरी निश्चितपणे त्याच्याकडे बघून दाखवतात. तुम्हाला अशी शक्यता वाटते मध्ये टाकायची का भीती वाटते? इथं नाही वाटत. भीती असते घरी झोपलं असतं. भेट नाही मला काय द्यायचं. असं मरण येणं नशीब लागतं. मैदानातला क्षेत्रीयाचा धर्मच ते अनुकूळ कशाला म्हणते. भेट नसतात मरायला. मारू दे ना, घालू द्या गोळ्या, घालू द्या गोळ्या. मी तयार आहे ना. उद्या आंदोलन नियमानुसार होणार, वेळा सुरू होणार, कायद्याचा सन्मान करून सगळा कायद्याचा, संविधानाचा, न्यायदेवतेचा सन्मान करून सुरू होणार. पण एक दिवस मान्य नाही. त्याच्यावर बदलाव हो फडणवीसांनी. काल त्यांनी परवानगी दिली, आम्ही कौतुक केलं. हो, आणखीन कौतुक करू. तुम्ही नियम बदला, मराठ्याचं आरक्षण द्या. बरं, सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, सरकारसहित सगळ्यांना. किती लोक येण्याची शक्यता वाटते? तुम्ही दौरे केलेले आहेत. मी काहीच सांगत नाही. आमचे 7-8 टप्पे 7-8 टप्पे. वेळेवेळेवर सगळं व्यवस्थित होईल. लोकशाही मार्गाने शांतता. मी शांतता 22 वर्षात कधी सोडली नाही. हां, सोडणार बी नाही. पण आरक्षण घ्या. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी आरक्षणाचे विरोधक तर म्हणतात की ही मागणी कायद्याला धरूनच नाही, अभ्यास पूर्ण नाही, त्यामुळे आरक्षण देता येत नाही. मात्र मनोज जरांगे पाटील दुसऱ्या बाजूने लोकशाही, संविधान या दोघांचा सन्मान राखून उद्याच्या उपोषणावर ठाम आहेत. सरकारने दिलेले नियम, कायद्याने दिलेल्या अटी या सगळ्या पाळून आपण उपोषणाला बसणार. मात्र एक सूचना त्यांना मान्य नाही की एकच दिवस उपोषण होणार, हे पुढचे अनेक दिवस उपोषण होईल. आता हा संघर्ष कसा टळतो का, एक दिवस आहे किंवा ह्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बसावंच लागेल आणि ते उपोषण सरकार कसं हँडल करेल,
कारण आधीचं उपोषण झालं होतं आणि त्या उपोषणात लाठीचार्ज झाला होता, त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात आगडोंब उसळला होता. आता ह्या आंदोलनाला थेट मुंबईमध्ये सुरुवात होते, महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रात सुरुवात होते. त्या ठिकाणी मराठे सगळे एकत्रित येणार आहेत. सत्ताधारी सुद्धा ते आंदोलन आता कशा पद्धतीने निपटायचं याचा विचार करत असावेत. निपटायचे याचा मी दोन्ही अर्थाने म्हणतो. कायदेशीर बाजूने या आंदोलनाला काय देता येतं का, कायदेशीर बाजूने देता येत नसेल तर मग हे आंदोलन कसं उठवायचं. एकंदरीत हा संघर्षाचा अंत कसा होतो हे पाहणं गरजेचं आहे. मात्र उद्याच्या उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी एक भीती व्यक्त केलेली या ठिकाणी की मला अंदर टाकलं जाऊ शकतं, म्हणजे मला अटक करून ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. हे महत्त्वाचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे.